नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विषय भूगोल इयत्ता 9वी, त्यामधील धडा 9वा व्यापार। ओके, तर मित्रांनो, हा धडा आपण आता वाचून आणि समजून घेणार आहोत। तर बघा, चला सुरुवात करूया। करून पहा, खालील माहिती मिळवा। तर मित्रांनो, व्यापार म्हणजे काय? तर कुठल्याही वस्तूची देवाणघेवाण, ओके, त्यालाच म्हणतात व्यापार। उदाहरणार्थ आता आपण पाहूयाच। बघा, घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तूंची यादी करा। ओके, तर दैनंदिन वस्तू काय लागतात आपल्याला? उदाहरणार्थ जेवण, खायचं सामान म्हणा, किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला गरजेची आहे। उदाहरणार्थ जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला वही, पेन या गोष्टी। आता वडील जर कामाला जात असतील तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी। आई जर कामाला जात असेल किंवा आई गृहिणी असेल तिच्यासाठी वेगळ्या वस्तू, तर यांची यादी आपण करू शकतो। ओके, या वस्तूंचा वापर कोण कोण करतं? आता उदाहरणार्थ बघा, जर फणी असेल तर त्याचा वापर तिघं पण करू शकतो। आंघोळीचं साबण असेल किंवा शॅम्पू असेल किंवा जे आपण आई जे बनवते ते जेवण, ह्याचा वापर, त्या वस्तू त्यांचा सगळ्यांना वापर होतो। तर आणि काही वस्तू फक्त म्हणजे बोलतात ना, काही लोकांसाठीच असतात। ओके, उदाहरणार्थ महिलांचे कपडे फक्त महिलाच वापरू शकतात, आई। वडिलांचे कपडे फक्त वडीलच, लहान मुलांचे कपडे फक्त मुलं। ओके, अशा गोष्टी सेपरेट वापरतात तेच लोक। या वस्तूंचा पुरवठा तुम्हाला कुठून होतो ते यापुढे लिहा। तर या वस्तूंचा आपण पुरवठा कुठे होतो? तर अन्नधान्य आपण किराणा मालाकडून घेतो, कपडे आपण कपड्यांच्या दुकानातून घेतो, किंवा आपल्याला ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या दुकानातून घेतो। उदाहरणार्थ मेडिसिन, औषधे आपण औषधांच्या दुकानातून घेतो। यादीतील वस्तू तुम्ही कुठून खरेदी करता? तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुकानातूनच। खरेदी विक्रीच्या क्रियेला तुम्ही काय म्हणाल? तर व्यवहार किंवा व्यवहारच म्हणू शकतो आपण। खरेदी विक्री जी होते, ओके, त्याला म्हणजे उदाहरणार्थ आपण जी वस्तू घेतो त्या बदल्यात त्याला आपण पैसे देतो। तर आता बघा पुढचा प्रश्न, वस्तूची विक्री करणारा दुकानदार वस्तूंच्या बदल्यात काय घेतो? तर पैसे घेतो, रुपयामध्ये। या वस्तू तुम्ही जिथे खरेदी केल्या असतील तिथे या वस्तू कुठून आल्या व त्यांचा मूळ स्रोत कोणता याची माहिती घ्या। ते यादीतील वस्तूंच्या नावापुढे लिहा। मिळवलेल्या माहितीची वर्गात चर्चा करा। तर बघा मित्रांनो, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मी, या वस्तू खरेदी केल्या असतील त्या दुकानदाराकडून आपण खरेदी करतो। दुकानदार त्या वस्तू मेन त्यांच्या वस्तूंच्या फॅक्टरीमधून आणतात। ओके, आणि त्या फॅक्टरीमध्ये बनणाऱ्या वस्तू आहेत, त्यांचा जो कच्चा माल आहे तो शेतकऱ्याकडून आणला जातो। ओके, तर अशा या सगळ्या गोष्टी आहेत। ओके, तर चला पुढे जाऊया। पुढे काय आहे? आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरण दिलं आहे। तर बघा, वरील जमा केलेल्या माहितीनुसार तुमच्या मते लक्षात येईल की आपल्या गरजेच्या वस्तू आपण आपल्या परिसरातील दुकानांमधून, बाजारातून किंवा मॉल इत्यादी ठिकाणांवरून खरेदी करतो। बहुतेक सर्व विक्रेते स्वतः कोणताही माल किंवा वस्तू बनवत नाहीत, त्या वस्तू ते कुठून तरी आणतात। या सगळ्याच वस्तू आपल्या परिसरात तयार होतात असे नाही, या वस्तू अनेक दूरच्या ठिकाणी तयार होतात। घाऊक बाजारपेठ, कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या इत्यादी ठिकाणांहून या वस्तू प्रथम किरकोळ विक्रेत्यांकडे व पुढे आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात। आता पुढे बघा, दैनंदिन जीवनामध्ये आपल्या विविध गरजा असतात। या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विविध वस्तूंची खरेदी करतो म्हणजेच आपण मागणी करतो। ओके, कुठली वस्तू पाहिजे तर आपण त्याची मागणी करणार। या वस्तूंची मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूंचे उत्पादन केले जाते। वस्तूंचा पुरवठा उत्पादक करतो म्हणजेच त्या घाऊक व्यापाराला विकतो। ओके, जी गोष्ट त्याने तयार केलेली आहे। अशा प्रकारे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू खरेदी व विक्री केली जाते। आपण वस्तूंची खरेदी करणारे ग्राहक असतो म्हणजे कस्टमर असतो, तसेच वस्तूंचे जे उत्पादन करतात म्हणजे जे प्रोडक्शन घेतात करणारे उत्पादक हे विक्री करणारे विक्रेते असतात। ओके, ग्राहक व विक्रेते वस्तूंची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाण करतात, यालाच व्यापार असे संबोधतात। तर बघा, इथे आपल्याला एक आकृती दिली आहे, मागणी खरेदी। ओके, म्हणजे हे आपण आहोत जे आपण मागणी करतो आणि खरेदी करतो, आणि व्यापार येतो मध्ये, आणि विक्री आणि पुरवठा कोण करतं? तर दुकानदार। ओके, तर ह्यालाच काय म्हणतात? व्यापार। तर आकृती हा व्यापार संकल्पना आहे। ओके, 9.1। आता बघा, व्यापार ही एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे। समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकांवर अवलंबून असते। कोणत्याही प्रदेश किंवा देश स्वयंपूर्ण नसतो।
म्हणजे कुठली तरी गोष्ट त्यांना दुसरीकडून घ्यावीच लागते. उदाहरणार्थ तेल बघा, तेल म्हणजे कुठलं बोलतोय मी, डिझेल किंवा आपण गाड्यांसाठी लागणारे तेल आहे ते आपण गल्फ कंट्रीकडून घेतो, म्हणजे अबुधाबी म्हणा किंवा अशा प्रकारचे देश यांच्यातून आपण तेल आयात करतो. ओके, म्हणजे त्यांच्याकडून तेल आपण विकत घेतो. आपल्याकडे ज्या ज्या गोष्टी नाहीत त्या आपण दुसऱ्या देशांकडून विकत घेतो, कारण की त्यांच्या गोष्टींचा गरजा आपल्या देशाला असतात. तर मित्रांनो बघा, कोणत्याही प्रदेश किंवा देश स्वयंपूर्ण नसतो. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन प्रदेशांदरम्यान व्यापार होणे गरजेचे असते. प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने प्रत्येक प्रदेशामध्ये विशिष्ट वस्तूंचे उत्पादन होत असते. ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूची कमतरता असते तिथे त्या वस्तूला मागणी असते. ज्या ठिकाणी वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते म्हणजे जास्त होते, तेथून त्या वस्तूचा पुरवठा होतो. अशा प्रकारे अतिरिक्त म्हणजे जास्त उत्पादन असणाऱ्या प्रदेशाकडून तुटवडा असलेल्या प्रदेशाकडे वस्तूंच्या मागणीनुसार पुरवठा होतो. म्हणजे उदाहरणार्थ बघा, समजा गुजरातकडे टोमॅटो ही जास्त प्रमाणात झाले आणि महाराष्ट्राकडे टोमॅटो नाही आहे, तर मी तुम्हाला भारतातलं उदाहरण देतोय. ओके, तर गुजरातमध्ये टोमॅटो खूप आहेत आणि महाराष्ट्रामध्ये टोमॅटोचा तुटवडा पडला, तर गुजरातकडून आपण काय करणार, टोमॅटो विकत घेणार, कारण की आपल्याकडे टोमॅटोची मागणी वाढलेली आहे. ओके, तर एक प्रकारचं उदाहरण आहे. तसेच दुसरे देश सुद्धा करतात. जसा भारताला कुठल्या गोष्टीची गरज आहे तर तो अमेरिकेकडून घेणार किंवा दुसऱ्या देशाकडून घेईल, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. ओके, तर बघा मित्रांनो, हेच ह्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ जम्मू काश्मीरमध्ये होणारे सफरचंदाचे उत्पादन भारतातील इतर राज्यात मागणी असलेल्या ठिकाणी पाठवले जातात. तर पहा मित्रांनो, व्यापार ही संकल्पना अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. प्राचीन व मध्ययुगीन काळामध्ये व्यापार हा वस्तू विनिमय पद्धतीद्वारे होत असे. यांमध्ये वस्तूंच्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण होत असते. तर मित्रांनो बघा, पाठच्या वेळी काय व्हायचं, तर लोक पैशाची तेव्हा निर्मिती झालेली नव्हती किंवा चलनाची निर्मिती झाली नव्हती, तेव्हा लोक काय करायची, उदाहरणार्थ बघा, तुला जर गहू हवे असतील तर माझ्याकडे ते आहेत, पण मला तांदूळ पण हवे आहेत, पण ते समोरच्याकडे तांदूळ आहेत, तर तो काय करणार, ज्याला गहू पाहिजे त्याला गहू देणार आणि त्याच्याकडले तांदूळ स्वतःकडे घेणार. ओके, किंवा एक वस्तू देणे आणि दुसरी वस्तू गरजेची आहे ती विकत घेणे, तीच घेणे, पण पैसे त्यावेळी नव्हते, त्यामुळे वस्तूंची देवाणघेवाणच व्हायची. पैसे त्यामुळे तेव्हा नव्हते. त्यालाच काय म्हणतात, तर बार्टर सिस्टम असे म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. ओके, तर मराठीतून काय म्हणतात, वस्तू विनिमय पद्धतीद्वारे अशा गोष्टी होत असत. त्यामध्ये वस्तूंच्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण होत असे. श्रमाच्या मोबदल्यामध्ये धान्य किंवा धान्याच्या मोबदल्यामध्ये तेल, मीठ, मध, दूध इत्यादी पदार्थांची देवाणघेवाण होत असे. कपड्यांच्या मोबदल्यामध्ये भांडी, डबे देणारे व्यावसायिक आजही दिसतात, परंतु यामध्ये वस्तूंचे योग्य मूल्य ठरवताना अडचणी निर्माण होतात. पूर्वीही अशा अडचणी निर्माण होत असत. यावर उपाय म्हणून पुढे चलनाचा वापर सुरू झाला, म्हणजे पैशाचा वापर सुरू झाला. आज आधुनिक जगात चलनाद्वारेच व्यापार होतो, परंतु आजही काही दुर्गम भागामध्ये आदिवासी जमातींमध्ये अल्प प्रमाणामध्ये वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात आहे. ओके, तर बघा, या खालच्या काकू काय करतायत, कपडे देत आहेत आणि ह्या काकू काय करतात, त्यांना भांडी देत आहेत. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो हे व्यवहार आजही आपल्याकडे सुरू आहेत. ओके, असे लोक तुम्हाला तुमच्या एरियात सुद्धा दिसतील, तुमच्या परिसरात सुद्धा दिसतील, जे साड्या घेऊन किंवा कपडे घेऊन भांडी देतात. ओके, तर आता पुढे जाऊया. इथे काय दिलंय, भौगोलिक स्पष्टीकरण. भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये काय दिलंय की वरील घटनांमध्ये जेव्हा दृश्य वस्तूंची खरेदी विक्री होते तेव्हा त्यास दृश्य व्यापार असे म्हणतात, परंतु जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते तेव्हा त्यास अदृश्य व्यापार असे म्हणतात. जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते तेव्हा त्यास अदृश्य व्यापार असे म्हणतात. ओके, आता बघा, ह्या वरच्या गोष्टी म्हणजे कुठल्या, तर बघा ह्या. ओके, तर बघा, व्यापारामध्ये वस्तूंची खरेदी विक्री होते हे आपण पाहिले, पण वस्तूंची देवाणघेवाण न होता सुद्धा व्यापार होतो हे तुम्हाला माहीत आहे का? तर बघा, भाजीवाल्याला पैसे देऊन त्या बदल्यात भाजी मिळते, बरोबर आहे. पुस्तकाची किंमत देऊन त्या बदल्यात पुस्तक मिळते, हे पण बरोबर आहे. आणि वाहनातून प्रवास केल्याबद्दल शुल्क द्यावे लागते, म्हणजे पैसे द्यावे लागतात तिकिटाचे, हे पण बरोबर आहे. त्या बदल्यात कोणती वस्तू मिळते, तर तिकीट मिळतं. ओके, काय मिळतं, तर तिकीट मिळतं. आता पुढे जाऊया. तर आता पुढे काय दिलंय, डॉक्टर, वकील यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्याबद्दल मोबदल्याबद्दल
सल्ल्याबद्दल आपल्याला मोबदला द्यावा लागतो, म्हणजे पैसे द्यावे लागतात. त्या बदल्यात कोणती वस्तू मिळते, तर त्यांचा सल्ला मिळतो. तर हीच मित्रांनो ही अदृश्य गोष्ट आहे, अदृश्य सर्व्हिस आहे जी मिळते पैशाद्वारे आपल्याला. तुम्ही सिनेमाला जाता तेव्हा सिनेमागृहामध्ये जाण्यासाठी तिकिटे किंवा शुल्क देऊनच तिकीट घ्यावे लागते. ते का, तर मित्रांनो जर आपण तिकीट घेतलं तरच आपल्याला पिक्चर किंवा सिनेमा पाहायला मिळणार आहे. तरी ती एक प्रकारची सर्व्हिस आहे. तुम्ही केशकर्तनालयात म्हणजे सलूनमध्ये जाऊन केस कापून घेता व त्यासाठी तुम्ही मोबदला देता. तो का, तर मित्रांनो आपल्याला केस कापून घ्यायचे आहेत, ती त्याची सर्व्हिस आहे आणि तो आपल्याला ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, म्हणजे सर्व्हिस देतो ती. ओके, तरी आपण आता वाचला आहे. तर याचा अर्थ परत समजवतो. वरील घटनांमध्ये जेव्हा दृश्य वस्तूंची खरेदी विक्री होते, म्हणजेच समजा पैसे देऊन एखादा आपल्याला माणूस भाजी देतो, म्हणजे हे आपल्याला डोळ्यातून दिसत आहे, तर हे काय होणार, हे दृश्य व्यापार म्हणतात त्याला. ओके, म्हणजे एक वस्तू देऊन आपण उदाहरणार्थ पैसे देऊन कुठली वस्तू खरेदी करतो त्याला दृश्य व्यापार म्हणतात. परंतु जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते, म्हणजे कुठलं वकील जी सेवा देतो, डॉक्टर जी सेवा देतो, अजून बसमध्ये जी सेवा देतात, अजून सिनेमागृहात जी सेवा देतात, ते त्या सेवेला काय म्हणतात, अदृश्य व्यापार असे म्हणतात. ओके, तर आता बघा ना, ही आकृती 1 मध्ये काय दिलं आहे, हा दृश्य व्यवहार आहे, कारण की दोन्ही बाजूला आपण दिसतोय व्यवहार, म्हणजे आपल्याला भाजी पण मिळते आणि आपण त्याला पैसे देतोय. ओके, त्याला पण त्याची वस्तू मिळाली, आपल्याला पण आपली वस्तू मिळाली. पण आता डॉक्टरकडे बघा, डॉक्टरला आपण पैसे देतो तर डॉक्टर आपल्याला त्या जागी काय देतो, त्या सल्ला देतो किंवा काही गोष्टी त्याला तो सांगतो आपल्याला. ओके, त्यालाच काय म्हणतात, अदृश्य व्यापार असे म्हणतात. ओके, तर आता व्यापाराचे प्रकार आपण पुढे जाऊन बघूया. तर पहा मित्रांनो, व्यापाराचे प्रकार काय आहेत, वस्तूंच्या प्रमाणानुसार म्हणजे वस्तूंची नगसंख्या आणि प्रदेश विस्तारानुसार. ओके, प्रदेश विस्तारानुसार. तर बघा, वस्तूंच्या प्रमाणानुसार एक तर घाऊक व्यापार असतो, व्यापार करणारा असतो, आणि किरकोळ व्यापार करणारा. म्हणजे बघा, हे तुम्हाला मराठीतून काही म्हणजे थोडं जरा अवघड वाटत असेल तर मी तुम्हाला इंग्लिशमध्ये एक थोडं सांगतो की घाऊक व्यापारी म्हणजे कोण, होलसेल विक्रेता, आणि किरकोळ म्हणजे कोण, रिटेलर. होलसेलर आणि रिटेलर. होलसेलर म्हणजे कोण, जो जास्त प्रमाणामध्ये वस्तू असतात त्याच्याकडे काही डिस्काउंट भेटतो आपल्याला, आणि किरकोळ व्यापारीमध्ये काय, आपल्याला आहे तीच अमाऊंट द्यावी लागते त्याला. हा फरक असतो. मी तुम्हाला जस्ट जनरल नॉलेजसाठी सांगितलं. तर घाऊक व्यापार म्हणजे कोण, होलसेल विक्रेता, आणि जो किरकोळ व्यापारी असतो तो रिटेल विक्रेता. तर प्रदेशाच्या विस्तारानुसार, तर देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय बहिर्गत व्यापार. तर म्हणजे बघा, प्रदेश विस्तारानुसार, तर देशांतर्गत व्यापार म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि गुजरात असा व्यापार, किंवा महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश असा व्यापार म्हणजे देशांतर्गत व्यापार होय. आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल व्यापार कोण, तर बघा, अमेरिका भारत, दुबई भारत, UAE भारत, अजून कॅनडा भारत, अशा प्रकारच्या व्यापारांना कुठलं म्हणतात, आंतरराष्ट्रीय व्यापार, बहिर्गत व्यापार, जे बाहेरून व्यापार होतात. ओके, तर चला आपण पुढे जाऊया. वस्तूच्या प्रमाणानुसार. ओके, वस्तूच्या प्रमाणानुसार म्हणजे वस्तूंच्या नगसंख्या. ओके, तर बघा, वस्तूंच्या संख्येच्या प्रमाणानुसार घाऊक व्यापार व किरकोळ व्यापार असे 2 प्रकार पडतात. तर घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात आणि उत्पादकाकडून ही खरेदी थेट केली जाते. म्हणजे होलसेलर असतो, जो घाऊक व्यापारी असतो, तो जिथे वस्तू बनतो तिथून तो डायरेक्ट उचलतो माल. खरेदी केलेल्या मालाची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापाऱ्यांना केली जाते. त्यावेळेस होणारा व्यापार म्हणजेच घाऊक व्यापार होय. कारखानदार, शेतकरी इत्यादींकडून घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात. उदाहरणार्थ आंब्याचे किंवा संत्र्यांचे बागायतदार बागेतील संपूर्ण उत्पादन घाऊक व्यापाराला विकतात. ओके, आता किरकोळ व्यापारी मोठ्या घाऊक व्यापाऱ्यांकडून माल घेऊन व्यापारी थेट उपभोक्त्याला विकतात. म्हणजे छोटासा दुकानदार असतो, तो मोठ्या दुकानदाराकडून म्हणजे घाऊक व्यापाराकडून माल घेतो छोट्या प्रमाणावर आणि तो आपल्याला विकतो. अशा व्यापारास किरकोळ व्यापार असे म्हणतात. यामध्ये वस्तूंचे प्रमाण कमी असते, म्हणजे तो कमी प्रमाणामध्ये वस्तू घेतो घाऊक व्यापाराकडून. उदाहरणार्थ किरकोळ विक्री करणारे दुकानदार, मंडईमधील भाजी विक्रेते इत्यादी. ओके, तर आता बघा, प्रदेश विस्तारानुसार मालाची खरेदी विक्री विविध स्तरांवर होत असते. त्यानुसार स्थानिक, विभागीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे व्यापाराचे प्रकार होतात. देशांतर्गत व्यापार आणि अंतर्गत व्यापार. ओके, एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हा व्यापार होतो. देशाचा आकार,
साधनसंपत्तीची उपलब्धता, विविधता आणि वितरण यांचा परिणाम प्रामुख्याने देशांतर्गत व्यापारावर होतो. लोकसंख्येचे प्रमाण, वाहतूक, संदेशवहन सुविधा, लोकांचे राहणीमान, विपणन व्यवस्था यांचाही परिणाम देशाच्या व्यापारावर होत असतो. भारतात भौगोलिक घटकातील विविधता आणि जास्त लोकसंख्या या घटकांमुळे अंतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणात होतो. अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून असतो. आर्थिक विकास जास्त असेल तर व्यापारही जास्त असतो. म्हणजेच हा संबंध घनात्मक असतो. ओके, म्हणजे बघा मोठ्या प्रमाणामध्ये जर बघा मागणी असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा पुरवठा सुद्धा असणे आवश्यक आहे. ओके, आणि ह्या सगळ्या गोष्टी अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून आहे असे आपल्याला दिसते. ओके, तर आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस, म्हणजे एका देशाबरोबर दुसऱ्या देशाने केलेला व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका देशाचा इतर देशांशी होणारा वस्तू व सेवा यांचा विनिमय होय. ओके, काही देशांमध्ये विशिष्ट वस्तूंचे अतिरिक्त उत्पादन होते, ते मागणी असलेल्या देशांकडे पाठवले जाते. यातूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात होते. आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा दोन देशांमध्ये होतो तेव्हा त्या व्यापाराला द्विपक्षीय व्यापार असे म्हणतात. समजलं? दोन देशांमध्ये होणाऱ्या व्यापाराला द्विपक्षीय व्यापार असे म्हणतात. तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार दोनपेक्षा अधिक देशांदरम्यान होतो तेव्हा त्या व्यापाराला बहुपक्षीय व्यापार असे म्हणतात. म्हणजे बघा दोन देशांमध्ये जो व्यापार होतो त्याला द्विपक्षीय व्यापार म्हणतात, आणि जो दोनपेक्षा जास्त देशांमध्ये होतो म्हणजे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि भारत या 4 देशांमध्ये जर समजा व्यापार झाला तर तो बहुपक्षीय व्यापार झाला, म्हणजे दोघांपेक्षा जास्त देश. काही देश त्यांच्या गरजेपेक्षा जास्त वस्तूंचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, कुवेत इत्यादी देशांमध्ये होणारे खनिज तेल उत्पादन, कॅनडा, संयुक्त संस्थाने इत्यादी देशांतील गहू उत्पादन, हे उत्पादन मागणी करणाऱ्या देशांना पुरविले जाते. ओके, तर तुम्हाला आता समजलं असेल. आयात आणि निर्यात म्हणजे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. ओके, आयात व निर्यात यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारातील मूलभूत क्रिया आहेत ह्या दोन. जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तूंची किंवा इतर सेवांची इतर देशांकडून विकत घेतो. काय असतं? जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा सेवा इतर देशांकडून विकत घेतो तेव्हा त्या क्रियेलाच आयात असे म्हणतात, म्हणजेच इम्पोर्ट असे म्हणतात. जेव्हा एखाद्या देशामध्ये गरजेपेक्षा जास्त उत्पादन केले जाते आणि ते उत्पादन गरज असलेल्या देशांनाच विकले जाते तेव्हा त्या क्रियेला निर्यात असे म्हणतात. ओके, म्हणजे बघा ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत, त्यांची कमतरता आहे, आपण त्या गोष्टी दुसऱ्या देशाकडून मागवतो त्यालाच आयात असे म्हणतात, म्हणजेच इम्पोर्ट असे म्हणतात. आणि ज्या वस्तू आपल्याकडे खूप आहेत, मोठ्या प्रमाणावर आहेत आणि दुसऱ्या देशाला त्याची गरज आहे, ओके, आणि तो आपल्याकडून मागतो आहे आणि आपण त्याला त्या गोष्टी पुरवल्या किंवा त्याचा पुरवठा केला, त्यालाच आपण काय म्हणतो तर निर्यात असे म्हणतो. तर आता मित्रांनो पुढे जाऊया. व्यापार संतुलन. ओके, एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यांमध्ये असलेला फरक म्हणजेच व्यापार संतुलन होय. म्हणजे आयात आणि निर्यात यांच्यामध्ये असलेला फरक म्हणजेच व्यापार संतुलन होय. व्यापार संतुलनाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, म्हणजे जेव्हा आपण कुठली गोष्ट इम्पोर्ट करतो त्याचं मूल्य हे एक्सपोर्टपेक्षा जास्त असते तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय. तेव्हा ते काय असतं? प्रतिकूल व्यापार संतुलन होय. कशामध्ये? जेव्हा आयात केलेली म्हणजे निर्यातीची म्हणजे जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते. आता पुढे बघूया, ह्याला काय म्हणतात? प्रतिकूल व्यापार संतुलन. आता दुसरं काय आहे? जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असे म्हणतात. जेव्हा निर्यातीचे म्हणजे एक्सपोर्टचे मूल्य हे इम्पोर्टच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते अनुकूल व्यापार असे असते. म्हणजे हे लक्षात ठेवा. मी उदाहरणार्थ सोप्या शब्दात सांगतो. जेव्हा आपण कुठली गोष्ट जास्त आयात करतो, ओके, खूप साऱ्या गोष्टी आपण आयात केल्या आणि आपण एक्सपोर्ट म्हणजे निर्यात खूप कमी करतोय, त्याला काय म्हणतात? प्रतिकूल व्यापार संतुलन. आणि आपण समजा जास्त एक्सपोर्ट करतोय, आपण जास्त निर्यात करतोय
आणि कमीच गोष्टी आपण आयात करतोय तर त्याला काय म्हणतात, अनुकूल व्यापार संतुलन. ओके, जेव्हा आयात व निर्यात मूल्य जवळपास सारखे असतात तेव्हा त्यास संतुलित व्यापार असे म्हणतात. ओके, आता पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार संघटना. तर काय दिले बघा, आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया स्थानिक स्वरूपाच्या व्यापारांपेक्षा गुंतागुंतीची असते. हा व्यापार 2 किंवा अधिक देशांदरम्यान होतो. या व्यापारावर देशांमध्ये असलेली अर्थव्यवस्था, सरकारी धोरण, बाजारपेठ, कायदे, न्यायव्यवस्था, चलन, भाषा इत्यादी घटकांचा परिणाम होत असतो. देशादेशांमधील परस्परांचे राजनैतिक संबंध यांमुळे सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होत असतो. काही वेळेस व्यापार प्रक्रियेतील अडथळ्यांमुळेच परस्पर संबंध व सलोख्यावर विपरीत परिणाम होत असतो. हे टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक व व्यापार संघटनांची गरज निर्माण झाली. भिन्न आर्थिक स्तर असलेल्या देशांमध्ये होणारी व्यापार प्रक्रिया सहज व न्यायपूर्ण व्हावी या हेतूने काही आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना निर्माण झाल्या आहेत. या व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी म्हणजे व्यापार वाढवणे व सुलभतेसाठी काम करतात. त्यातील काही आर्थिक संघटनांची माहिती पुढील प्रमाणे कोष्टकात दिलेली आहे. ओके, आता बघा इथे काही मुख्यालय दिलेत. आसियान मुख्यालय. ओके, आणि हे कुठलं, जागतिक व्यापार संघटना मुख्यालय. ओके, जागतिक व्यापार संघटना मुख्यालय. ओके, आता आपण पुढे जाऊया. त्याला काय म्हणतात, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ओके, जागतिक व्यापार मुख्यालय. तर पहा मित्रांनो, इथे आपल्याला काय दिलं आहे, जगातील काही आर्थिक संघटना. ओके, जगातील काही आर्थिक संघटना. तर इथे काय दिले बघा, आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव, सदस्य देशांची संख्या व मानचिन्हे, मुख्यालय म्हणजे देश, त्यांचं मुख्यालय कुठे आणि उद्देश आणि कार्य काय. तर पहिलं पाहूया जागतिक व्यापार संघटना, जे आपण त्याचं मुख्यालय पाहिलं खाली, WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. काही मुलांना माहिती असेल हे WTO, खूप वेळा आपण बातम्यांमधून ऐकत असतो. तर याच्यामध्ये बघा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे त्यांचा लोगो आहे. ओके, आणि 164 देशांची सदस्यता आहे, म्हणजे 164 देश यामध्ये आहेत WTO मध्ये. आणि मुख्यालय कुठे आहे, जिनिव्हा, स्वित्झर्लंडमध्ये. ओके, जिनिव्हा येथे, स्वित्झर्लंड येथे. तर उद्देश काय आहे याचा, WTOचा, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे. ओके, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे, व्यापार विषयक मतभेद हाताळणे, राष्ट्रांच्या व्यापार धोरणांवर देखरेख ठेवणे आणि विकसनशील देशांसाठी, म्हणजे कुठले देश विकसनशील आहेत, तर श्रीलंका म्हणा, बांगलादेश म्हणा, भारत म्हणा, पाकिस्तान म्हणा, हे सगळे विकसनशील देश आहेत. ह्यांच्यासाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, हे काय बघते, WTO संघटना बघते. आता पुढे जाऊया, युरोपीय संघ, EU. युरोपीय संघ म्हणजे काय, युरोपियन युनियन. ओके, तर याच्यामध्ये किती देशांची सदस्यता आहे, 28 देश ह्यामध्ये आहेत युरोपियन युनियनमध्ये. तर आता बघा, ब्रुसेल्स ह्यांचं मुख्यालय आहे, ब्रुसेल्स, जे बेल्जियममध्ये आहे. ओके, ब्रुसेल्स बेल्जियममध्ये. तर यांचं उद्दिष्ट काय आहे, या संघाने युरोपमधील विविध सदस्य देशांमध्ये एकत्रित बाजार प्रणाली विकसित केली आहे. त्या संघाने काय केलं, युरोपातील विविध सदस्य देशांची एकत्रित बाजार प्रणाली विकसित केली आहे. युरोपमध्ये वस्तू, सेवा, भांडवल यांचा मुक्त संचार होणे हे यांचे उद्दिष्ट आहे. समुदायातील सर्व देशांनी वस्तूंची देवाणघेवाण करताना सर्व वस्तूंवरील जकात रद्द केलेली आहे. ओके, म्हणजे वरचे काही गोष्टी असतात, टॅक्स असतात किंवा वेगळ्या गोष्टी असतात, त्या रद्द केल्या आहेत. सभासद देशांकरिता युरो चलन निश्चित केले, म्हणजे ह्याच्यामध्ये जे 28 सदस्य आहेत त्यांच्यासाठी युरो हे चलन त्यांनी निश्चित केलेलं आहे. ओके, आता पुढे जाऊया, ओपेक. ओके, ओपेक म्हणजे काय, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. ओके, तर याच्यामधील 13 सदस्य आहेत. ह्याच्यामध्ये किती सदस्य आहेत, तर 13 सदस्य. व्हिएना ह्याची मुख्यालय आहे. व्हिएना म्हणजे कुठे, तर ऑस्ट्रियामध्ये. व्हिएना ऑस्ट्रियामध्ये. ओके, यांचं मेन उद्दिष्ट काय आहे, तर बघा, खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणे. दुसरं काय आहे,
सदस्य देशांतील तेल उत्पादनाचे व दराचे नियंत्रण करणे आणि तेल निर्यातीवर सुसूत्रता राखणे हे यांचं उद्दिष्ट आहे. आता आपण पुढे जाऊया. काय आहे? सार्क. साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कोऑपरेशन. सार्क काय आहे? साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. ह्याच्यामध्ये किती देश आहेत? 8 सदस्य देश आहेत याच्यामध्ये. ओके, सार्कमध्ये. सार्कचे चिन्ह लक्षात ठेवा. इथे याचं मुख्यालय आहे काठमांडू, नेपाळ. ओके, काठमांडू, नेपाळ. तर बघा, दक्षिण आशियातील देशांच्या समान समस्या ओळखून त्यांवर समाधानकारक तोडगा काढणे हे या देशांचं उद्दिष्ट आहे. सदस्य असणाऱ्या देशांतील सामाजिक कल्याण, जीवनमान उंचावणे आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे हे सुद्धा यांचं उद्दिष्ट आहे. आणि दक्षिण आशियातील अशांतता दूर करणे. आता आसियान. ओके, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. तर याच्यामध्ये किती देश आहेत? तर याच्यामध्ये 10 देश आहेत. ओके, तर जकार्ता, ह्यांचं मुख्यालय जकार्ता इथे आहे, जे कुठे? इंडोनेशियामध्ये आहे. जकार्ता, इंडोनेशिया. तर यांचं उद्दिष्ट काय आहेत? तर आग्नेय आशियाई देशांमध्ये आर्थिक विकास तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक सलोखा वाढवणे आणि नंतरला काय? प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे आणि सदस्य देशांना अधिक व्यापार वाढीसाठी कर सवलती देणे हा यांचं उद्दिष्ट आहे. आता ॲपेक. ओके, तर ह्याचा पूर्ण फॉर्म काय आहे? एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन. एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन. ओके, ह्याच्यामध्ये 21 देश आहेत आणि याचं मुख्यालय आहे सिंगापूरमध्ये. आशिया प्रशांत महासागर क्षेत्रामध्ये मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य करणे आणि सदस्य देशांमध्ये प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणे हे यांचे उद्देश आहेत. आता ब्रिक्स हे तुम्हाला माहिती असेल. ओके, तरी पण सांगतो बघा. ह्याच्यामध्ये एकूण 5 देश आहेत: ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. ओके, त्यालाच ब्रिक्स असे म्हणतात. त्याच्यामध्ये 5 देशांचा सहभाग आहे. ह्याचं मुख्यालय आहे शांघाय, जे चीनमध्ये आहे. यांचं उद्दिष्ट काय आहे? गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी म्हणजे वाढण्यासाठी निधी उपलब्ध करणे आणि परस्परांतील आर्थिक सहकार्य वाढवणे आणि शेवटचं काय आहे? आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे. मित्रांनो, आपण काही संघटना पाहिल्या. आता आपण पुढे जाऊया. पुढे काय दिले बघा आपल्याला? खालील संघटनांमधील सदस्य देशांची नावे आंतरजालाच्या सहाय्याने मिळवा. हे देश आकृती 9.4 मधील आराखड्यामध्ये संघटना निहाय वेगळ्या रंगात दाखवा. ओके, तर बघा मित्रांनो, ओपेक सदस्य देश आणि सार्क सदस्य देश. ओके, हे आपल्याला दाखवायचे आहेत. तर पहा मित्रांनो, हे ओपेक आहे. ओके, ओपेक हे सदस्य देश आहेत. ओके, तर याच्यामध्ये किती सदस्य देश आहेत हे आपण माहिती आहे आपल्याला. तर ओपेकमध्ये एकूण 13 सदस्य देश आहेत. तर ओपेक म्हणजे काय आहे? तर पेट्रोलियम कंट्री आहेत, ज्यांच्याकडे तेल आहे ते जे निर्यात करतात त्या कंट्रीज. ओके, ते देश. तर याच्यामध्ये किती देश आहेत? तर 13. तर बघा, मी काही देश तुम्हाला दाखवतो नकाशामध्ये करून. ओके, तर नकाशा पूर्ण दिसत आहे आता. तर बघा मित्रांनो, तर मी तुम्हाला काही देश आहेत ते कुठे आहे ते दाखवतो. तर पहा, हा जो आहे तो कुठला आहे? तर व्हेनेझुएला आहे. ओके, तर आहे व्हेनेझुएला. हा कुठला देश आहे मित्रांनो? तर व्हेनेझुएला देश आहे. ओके, तर त्यानंतर बघा, हे जे देश आहेत हा एवढा. ओके, दिसतंय तुम्हाला? तर बघा, ह्याच्यामध्ये कुठला येतो? तर याच्यामध्ये येतो अल्जेरिया. ओके, त्यानंतर येतो कुठला? लिबिया इथे येतो. हे लिबिया येतं. ओके, आता बघा, हा इकडे देश आहे. तो कुठला आहे? तो आहे नायजेरिया. आता अजून कुठले मित्रांनो? हे बघा, हे 3 देश आहेत. इथे छोटे आहेत, दिसणार नाही तुम्हाला. इथे 1, 2 आणि 3.
ओके, हे देशसुद्धा आहे. त्या देशांचं नाव काय आहे तर इक्वेटोरियल गिनिया. ओके, त्याच्यामध्ये येतो इक्वेटोरियल गिनिया. आणि त्यानंतर अजून कुठला आहे, तेच गॅबॉन आहे. गॅबॉन हा एक सुद्धा देश आहे. आणि अजून ह्याच्यामध्ये एक तिसरा येतो, तो म्हणजे कुठला मित्रांनो तर रिपब्लिक ऑफ कांगो. ओके, रिपब्लिक ऑफ कांगो. ओके, रिपब्लिक ऑफ कांगो. आता ह्याच्या पुढे कुठला आहे तर बघा, हा बघा, हा एक आहे. तर या देशाचं नाव काय आहे मित्रांनो तर अँगोला. ओके, अँगोला. ओके, आता हे बघा, हे देश आहेत जे भारताच्या बाजूला आहेत आपल्या. हे बघा इथे. तर हे देश कुठले आहेत, हे पण त्यातलेच देश आहेत. हे बघा, हे मी तुम्हाला कलर करून दाखवतो. तर याच्यामध्ये कुठले आहेत तर हा आहे कुवेत. ओके, त्यानंतर हा आहे सौदी अरेबिया. त्यानंतर वरून येतो हा देश, हा आहे इराण. ओके, आणि हे जे छोटा आहे इथे तो आहे युनायटेड अरब एमिरात. ओके, आणि अजून काय मित्रांनो, आपण सगळे देश आत्ताच जस्ट पाहिले आहेत. आणि हा बघा, इथे अजून एक येतो तो इराण. ओके, इराण. तर आपण जवळजवळ सगळे देश पाहिले आहेत जे कशामध्ये येतात, ओपेक सदस्य देशमध्ये येतात. ओके, तर आता आपण पुढे जाऊया. तर सार्क सदस्य देश. तर सार्क सदस्य देश हे कशामध्ये कुठले कुठले आहेत ते पाहूया. तर मित्रांनो बघा, सार्क ही जी संघटना आहे ते सार्क असोसिएशन देश आहेत. ओके, म्हणजे कुठले देश आहेत तर एशियन देश आहेत ते. ओके, साऊथ एशियन असोसिएशन. ओके, तर याच्यामध्ये किती देश येतात तर 8 देश येतात एकूण. तर पहिला कुठला येतो मित्रांनो बघा, हा येतो बघा इथे, हा अफगाणिस्तान आहे, भारताच्या एकदम वरती इथे. ओके, अफगाणिस्तान येतो. त्यानंतर कुठला येतो मित्रांनो पहा इथे बघा, हा पाकिस्तान, हा पण येतो. ओके, आणि हा आपला भारत. आणि हा सगळ्यांना माहीत आहे श्रीलंका. ओके, त्यानंतर कुठला येतो बघा, हा भारताला चिटकून आहे तो नेपाळ येतो. त्यानंतर अजून कुठला येतो मित्रांनो बघा, त्याच्या बाजूलाच आहे तो बांगलादेश, तो सुद्धा येतो. त्याच्यानंतर हा इथे आहे तो भूटान, हा एक येतो. ओके, तर असे सगळे देश मित्रांनो यामध्ये येतात. आणि एक राहिला देश आपला मित्रांनो बघा, ही जी दिसत आहे ना श्रीलंकेच्या बाजूला आहे बघा, एक छोटीशी काळी दिसते, ते मालदीव सुद्धा त्यामध्ये येतात. ओके, तर हे 8 देश सार्क ह्या सदस्य देश आहेत ते आपण पाहिले आहेत. ओके, तर चला पुढे जाऊया. पहा मित्रांनो, धोंडीबा आपल्या शेतामध्ये भरपूर कष्ट करून उत्तम तऱ्हेच्या भाज्या व इतर शेतमाल पिकवायचा, पण बाजारामध्ये त्याला म्हणावी तशी किंमत मिळत नसे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या धोंडीबाच्या मुलाने ही परिस्थिती पाहिली आणि त्याने प्रथम शेतमाल स्वच्छ करून त्याची चांगल्या वेष्टनात बांधणी केली, म्हणजे चांगल्या पॅकेट्समध्ये बांधणी केली, आणि शहराच्या सुपर मार्केटशी संपर्क साधला. त्यांच्या शेतमालाची गुणवत्ता पाहून सुपर मार्केटने त्या शेतमालाची जाहिरात करून तो विक्रीसाठी ठेवला. आज धोंडीबाचा शेतमाल पूर्वीपेक्षा अधिक किमतीला विकला जात आहे. ओके, तर ह्याच्यावर काही प्रश्न विचारलेत, त्याचं आपण उत्तर देऊ. धोंडीबाच्या शेतमालाला चांगला भाव कशामुळे मिळू लागला तर त्यांच्या मुलाने परिस्थिती जाणून त्या शेतमालाला, म्हणजे बोलतात ना की जो शेतीतला माल आहे त्याला स्वच्छ धुवून चांगल्या वेष्टनात बांधणी केली, आणि त्यामुळे त्याने त्यानंतर सुपर मार्केटशी संबंध साधला आणि सुपर मार्केटने त्याचे चांगले भाव त्यांना दिले. ओके, कारण की माल त्यांचा चांगला दर्जाचा होता, त्यामुळे चांगले भाव मिळू लागले. त्यासाठी धोंडीबाबाच्या मुलाला काय करावे लागले तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याने मालाचं काय केलं, स्वच्छ धुतला आणि तो वेष्टनात बांधला. ओके, आता पुढे, परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळवण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल. तर मित्रांनो बघा, तर मी तर असं करेन की बघा, धोंडीबाच्या मुलाने जसं केलं तशा प्रकारे गोष्टी करीन, आणि त्यानंतर आपल्या प्रथमतः मी स्वतःवर अनुभवेन, आणि स्वतःवर अनुभवल्यावर चांगला अनुभव आल्यावर मी त्यांना माझ्याप्रमाणे करायला सांगेन ज्या गोष्टी मी केल्या, आणि त्यानुसार त्यांचंसुद्धा चांगलं होण्याचा मी प्रयत्न करीन. ओके, आता पुढे जाऊया. भौगोलिक स्पष्टीकरण. कोणत्याही मालाचे योग्य प्रकारे सादरीकरण म्हणजे महत्त्वाचे असते. ओके, म्हणजे प्रेझेंटेशन, मालाची गुणवत्ता, त्यानुसार होणारी प्रतवारी, तो माल ग्राहकापुढे कशा प्रकारे सादर केला जातो यावरूनच मालाची किंमत ठरते. धोंडीबाच्या शेतमालाबाबत याची कमतरता होती, ती धोंडीबाच्या मुलाने वेळीच ओळखली आणि त्यात बदल केले.
अशाच प्रकारे औद्योगिक उत्पादनामध्ये किंवा शेतमालासाठी उपाययोजना केल्यास ग्राहकांच्या नजरेत मालाची प्रत वाढते. त्यामुळेच मालाला किंमत तर मिळतेच, पण अशा मालाची मागणी देखील वाढू लागते. ओके, तर आता बघा पुढे जाऊया. आता आपण करून पहा. ज्या वस्तू तुम्ही घरी नेहमी वापरता त्यापैकी काही वस्तूंची ही यादी दिली आहे. त्या प्रत्येक वस्तूसमोर तिचे नाव, उत्पादकाचे नाव व माहितीचा स्रोत लिहा. ओके, तर बघा मित्रांनो, वस्तूचे नाव, उत्पादकाचे नाव आणि माहितीचा स्रोत. तर दात घासण्याची पेस्ट किंवा पावडर, वस्तूचे नाव आहे समजा कोलगेट, आणि वस्तूचे नाव आहे टूथपेस्ट. ओके, उत्पादकाचे नाव काय आहे कोलगेट, आणि माहितीचा स्रोत काय आहे. माहितीचा स्रोत आपण म्हणू शकतो, तर माहितीचा स्रोत आपण ॲडव्हर्टाईज म्हणू शकतो किंवा जाहिरात म्हणू शकतो, याच्यातून मिळालं. तर अशा प्रकारे तुम्ही खालच्या गोष्टी सुद्धा करू शकता. ओके, तर चला पुढे जाऊया. तर काय दिलं आहे बघा. वरील माहितीनुसार तुमच्या असे लक्षात आले असेल की आपण ज्या वस्तू वापरतो त्याची गुणवत्ता महत्त्वाची असते, त्याचबरोबर त्याची जाहिरात ही आपल्यावर प्रभाव पाडते. प्रत्येकाला सर्वच उत्पादनांविषयी माहीत नसते, परंतु ती उत्पादने कोणीतरी वापरत असताना पाहिल्यास, उत्पादनांची आकर्षक जाहिरात पाहिल्यास, उत्पादनांविषयी चौकशी केल्यावर किंवा बाजारात बघितल्यावर लक्षात येते की ही उत्पादने आपल्या उपयोगाची आहेत, म्हणूनच ती विकत घेतली जातात. हे सर्व विपणनामुळे शक्य होते. योग्य विपणनातूनच व्यापार वाढीस लागतो. विपणनाचे महत्त्व. आधुनिक औद्योगिक समाजरचना, जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन, उत्पादनाचे मुबलक पर्याय, ऑप्शन्स व उपलब्धता ही आजच्या जगाची व्यापार रचना आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारासाठी विपणन व्यवस्था अतिशय महत्त्वाची ठरते. विपणनाद्वारे शिस्तबद्ध पद्धतीने व्यापार वाढ करता येते. उत्पादन एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वितरित करता येते. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते. उत्पादनाचे विक्रमी मूल्य देखील वाढते. सदोष उत्पादने बाजारपेठेतून परत काढून घेता येतात. म्हणूनच आजच्या युगामध्ये विपणन हा व्यापार व्यवस्थेचा हा एक प्रमुख आधार आहे. काय आहे तर विपणन. ग्राहकाला गरज आहे अशी भावना निर्माण करणाऱ्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जात आहेत. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे, ग्राहकांना उत्पादनांकडे आकर्षित करणे व खरेदीसाठी प्रवृत्त करणे हे यामागील उद्देश असतात. आता माहिती तंत्रज्ञान व प्रसार माध्यमे यांचा विपणन व्यवस्थेवर खूप प्रभाव पडला आहे. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे. तर बघा मित्रांनो, खाली आपल्याला काही आकृती दिली आहे. खूप महत्त्वाची आकृती आहे बघा मित्रांनो. उत्पादकांपासून ग्राहकापर्यंत वस्तू जाताना एक अदृश्य प्रवाह तयार होतो. या प्रवाहातील व्यावसायिक कार्यांना एकत्रित विपणन असे म्हणतात. वस्तूंची किंमत, विक्रय वृद्धी, जाहिराती आणि वितरण हे विपणनाचे मुख्य घटक आहेत. तर वस्तूचं बघा, वस्तूमध्ये किती काही गोष्टी येतात बघा. उत्पादन, वस्तूचं प्रोडक्शन, वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन, मुद्रांकन म्हणजे ब्रँडिंग, लेबल म्हणजे लेबलिंग, आणि बांधणी म्हणजे पॅकेजिंग. ह्या सगळ्या गोष्टी वस्तूच्या निगडीत आहेत, ज्याच्यावरून वस्तूची किंमत पुढे ठरते. ओके, आणि त्यानंतर जेव्हा त्या वस्तूची जेव्हा प्रमोशन होतं, जेव्हा त्याची जाहिरात होते, तेव्हा अजून मदत होते त्या वस्तूला विकण्यास. ओके, आणि त्यानंतर त्याचं वितरण होते म्हणजे डिस्ट्रीब्युशन होते. ओके, उदाहरणार्थ बघा तांदूळमध्ये पण बघा खूप प्रकार आहेत. उदाहरणार्थ बासमतीमध्ये पण सुद्धा अख्खा, तुकडा, दुबार इत्यादी. आणि त्यानंतर त्यामध्ये सुद्धा कंपनीची नावे असतात, त्या कंपनीचे वेगळी चिन्ह असतात, त्यांचे नंबर असतात. आणि त्यानंतर उत्पादनाच्या दर्जाविषयीचा तपशीलसुद्धा असतो. किंमत असते, जाहिरात असते, वितरण असते, आणि आकर्षक बांधणीसुद्धा असते त्याची. तर जग हे एक मोठं बाजारपेठ बनलं आहे. आंतरजालाच्या माध्यमातूनच जगाच्या विविध देशांतील उत्पादनाची माहिती उपलब्ध होत आहे, म्हणजे इंटरनेटमधून. यातूनच ग्राहकाला अनेक पर्याय उपलब्ध होतात. आंतरजालाच्या सुविधांमुळेच ऑनलाईन ट्रेडिंग, ई मार्केटिंग यांसारखी तंत्रे ग्राहक वापरत आहेत. उत्पादनाची जाहिरात करताना खोटी, फसवी किंवा अतिशयोक्ती विधाने करून ग्राहकांची फसवणूक करणे, स्पर्धकांचे दोष सांगणे, त्यामुळे अनेक वेळा जाहिराती आपल्या विश्वासार्हता गमावताना दिसतात.
ओके, म्हणजे आपला विश्वास गमावताना दिसतात. म्हणूनच जाहिरात करताना योग्य नीती नियम पाळणे आवश्यक आहे. ग्राहकाने देखील अशा जाहिरातींपासून सावध राहणे आवश्यक आहे. आणि ग्राहकाची फसवणूक झाल्यास याविरुद्ध दाद मागण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदे केलेले आहेत. आपण गरज ओळखूनच उत्पादने रास्त दराने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असणे फारच आवश्यक आहे. म्हणजे वस्तूची गरज असेल तरच ती वस्तू घेणे फार आवश्यक आहे. ओके, तर मित्रांनो, आपण हा धडा आज समजून आणि वाचून घेतला आहे. तर मित्रांनो, हा धडा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या धड्याचा स्वाध्याय घेऊन. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.